तर मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी आज आपण भरलेली शिमला मिरची पाहतोय, ज्याला ढोबळी मिरची असं सुद्धा म्हणतात. चवीला अगदी अप्रतिम लागते. तुम्ही जर खात नसाल तर ह्या पद्धतीने भरलेली शिमला मिरची एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. जर तुम्ही हा मसाला आदल्या दिवशी बनवून ठेवला, तर अगदी सकाळी घाईगडबडीत 10 ते 15 मिनिटात तुम्ही ही भरलेली शिमला मिरची बनवू शकता. चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे साधारण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायचं आहे साधारण पाव वाटी आणि हे मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे पहा अशा पद्धतीने इथे आपलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊयात. तर भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी इथे मी अशा पद्धतीच्या 6 ते 7 छोट्या-छोट्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त ताज्या आणि फ्रेश अशा ह्या शिमला मिरच्या आहेत. स्वच्छ धुवून एका कापडाने पुसून घेतलेल्या आहेत. तर आपण भरलेली शिमला मिरची बनवतोय त्यासाठी शक्य असेल तर अशा पद्धतीने थोड्या छोट्या-छोट्या शिमला मिरची घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून त्या अगदी पटकन व्यवस्थित अशा शिजल्या जातात. तर सुरुवातीला आपल्याला त्याचा देठाचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने सुरीने आपल्याला काढून टाकायचा आहे. कारण आपण ही भरून शिमला मिरची करणार आहोत, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला तिला थोडंसं होल पाडून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला अशा पद्धतीने देठाचा भाग इथे मी काढून टाकलेला आहे आणि थोडंसं आपल्याला याला इथे मोकळं करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला अगदी व्यवस्थित असा भरता येईल. तर चमच्याच्या मदतीने थोडंसं आपण त्याला कोरून घेणार आहोत. त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात, त्या सर्व बिया इथे आपल्याला काढून टाकायच्या आहेत अशा पद्धतीने. तर हे पहा अशा पद्धतीने आतमध्ये ज्या बिया होत्या, त्या सर्व बिया इथे मी काढून टाकलेल्या आहेत आणि देठाचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याच साईडने इथे आपल्याला थोडंसं फोडून घ्यायचं आहे. तर हे पहा सर्व शिमला मिरचींमधलं जे बी आहे ते मी काढून टाकलेलं आहे अशा पद्धतीने. तर शिमला मिरचीमध्ये भरण्यासाठीचा आपण आता मसाला तयार करूयात. त्यासाठी एका ताटामध्ये इथे मी दाण्याचा कूट घेतलेला आहे अर्धी वाटी. शेंगदाणे भाजून साल काढून आणि थोडेसे दरदरीत म्हणजे थोडंसं जाडसर इथे मी याचा कूट तयार करून घेतलेला आहे. खूप जास्त बारीक शेंगदाण्यांची पावडर इथे आपल्याला करायची नाहीये. त्यानंतर लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सर्व यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला, अर्धा चमचा इथे जिरा पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे. त्यानंतर एक मोठा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता. अगदी पाव चमचा हळद आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यानंतर एकदम बारीक चिरलेली यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सुरुवातीला हे सर्व मसाले आपण आता ह्या दाण्याच्या कुटामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात अशा पद्धतीने. जर तुम्ही हा सुका मसाला आदल्या दिवशीच पूर्ण तयारी करून ठेवली, तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही झटपट ही शिमला मिरचीची भाजी तयार करू शकता. तर आता यामध्ये मी अगदी चमचाभर तेल घातलेलं आहे, म्हणजे मसाल्याला छान व्यवस्थित असं एक बाइंडिंग येईल. जर इथे तुम्हाला तेल घालायचं नसेल, तर तुम्ही साधारण चमचा ते दीड चमचा यामध्ये पाणी घालू शकता आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा हे थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तेल किंवा थोडंसं पाणी घातल्यामुळे मसाल्याला एक छान व्यवस्थित असं बाइंडिंग येतं आणि मसाला जो आहे तो आपल्याला शिमला मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित असा भरता येतो. तर आता आपण हा सर्व मसाला असा एक साईडला करून घेऊयात. तर आता मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे. तर शिमला मिरचीला आपण जे मध्ये होल पाडून घेतलेलं होतं, त्यामध्ये आता आपल्याला हा मसाला अगदी व्यवस्थित असा दाबून-दाबून भरायचा आहे. तर जेवढा मसाला बसेल तेवढा आपल्याला अगदी व्यवस्थित यामध्ये दाबून भरून घ्यायचा आहे. तर हे पहा अशा पद्धतीने इथे मी या शिमला मिरचीमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व शिमला मिरचीमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ही शिमला मिरची मस्त झटपट बनवून तयार होते. फारसा जास्त हिला वेळ लागत नाही. तर हे पहा सर्व शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण पुढची कृती पाहूयात. तर गॅसवर कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडल्यानंतर आता आपण यामध्ये शिमला मिरची घालणार आहोत. तर सर्व शिमला मिरची आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी छान तेलामध्ये आपल्याला साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी ही शिमला मिरची परतवून घ्यायची आहे. सुरुवातीला अजिबात यामध्ये उरलेला मसाला वगैरे घालण्याची घाई करायची नाहीये. फक्त ही शिमला मिरची आपल्याला तेलामध्ये साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर सुरुवातीला फक्त तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये उरलेला जो मसाला होता, तो सर्व मसाला यामध्ये घातलेला आहे आणि पुन्हा आपण साधारण 2 मिनिटांसाठी हे तेलामध्ये अगदी छान व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत.
सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे जेणेकरून मसाला खाली करपणार नाही. तर मसालासुद्धा छान परतवून झाल्यानंतर आता यामध्ये अगदी थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे. खूप जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे. अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. म्हणजे अगदी छान मऊ अशी व्यवस्थित आपली शिमला मिरची शिजल्या जाते थोडंसं पाणी घातलं तर. तर आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी ही छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी अगदी मंद आचेवर साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी ही शिमला मिरची छान अशी शिजवून घेतलेली आहे. मध्ये 1 ते 2 वेळेस चमच्याने तिला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं. तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण जे पाणी घातलेलं होतं ते सर्व पाणी आटलेलं आहे आणि आपली जी शिमला मिरची आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. पुन्हा याला एकदा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त झटपट तयार होणारी, मस्त चटपटीत आणि टेस्टी अशी भरलेली शिमला मिरची इथे आपली बनवून तयार झालेली आहे. मस्त तुम्ही डब्यासाठी बनवू शकता किंवा डाळ-भात केला असेल, तर त्यासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही भरलेली शिमला मिरची नक्की ट्राय करून बघू शकता. वरून थोडीशी बारीक चिरलेली यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही सुद्धा या अशा पद्धतीने ही शिमला मिरची घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.